मुंबई अहमदाबाद महामार्गावरच्या चिंचोटी इथे लाकडी बांबूच्या गोदामाला आज पहाटे आग लागली आणि गोदामातील बांबू पूर्णपणे जळून खाक झाले। सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही। वसई विरार महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करून आगीवरती नियंत्रण मिळवलं। आगीचं कारण अद्याप स्पष्ट झालं नाही। 39 कारखान्यांची आरआरसी सर्टिफिकेट आज मिळणार असून उर्वरित कारखान्यांची सर्टिफिकेट्स 3 दिवसात मिळणार असल्यानं तब्बल 12 तासांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचं आंदोलन स्थगित करण्यात आलं। सर्टिफिकेट मिळाल्यानंतर लगेचच कोर्टात केवेट दाखल करणार असल्याची माहिती राजू शेट्टींनी दिली आणि त्यामुळे आता कारखान्यांवरती जप्तीचे आदेश आणता येणार आहेत अशी माहिती राजू शेट्टींनी दिली। आपल्या मागण्या पूर्ण झाल्यामुळे आपण आंदोलन स्थगित करत असल्याची घोषणा शेट्टींनी केली। मात्र आंदोलन मागे घेण्यापूर्वी एफआरपीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं हल्लाबोल मोर्चा काढला। अलका चौकातून निघालेला हल्लाबोल मोर्चा साखर संकुलावरती जाऊन धडकला। कारखान्यांना ऊस विकल्यानंतरही अनेक कारखान्यांकडून शेतकऱ्यांना अद्याप रकमेचा 1 रुपया सुद्धा मिळाला नाही असा आरोप करण्यात आला। दरम्यान रस्त्यावर बसून हे आंदोलन सुरू असताना अँब्युलन्ससाठी स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी रस्ता मोकळा करून दिल्यानं त्यांच्यातल्या माणुसकीचं दर्शन घडलं। 2014ला इतिहास घडवला। आताही इतिहासाची संधी असून पुढच्या 5 वर्षात दिग्विजयी भारत करणार असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले। जालन्यातल्या लोकसभा निवडणुकीआधीच्या भाजपच्या कार्यकारिणीच्या बैठकीत ते बोलत होते। भाजप हा लाचार नाही, देशाच्या कल्याणासाठी युती हवी आहे। काँग्रेसच्या हाती सत्ता जाऊ नये म्हणून युती हवी असं यावेळी मुख्यमंत्री म्हणाले। एकमेकांचं तोंड न पाहणारे मोदींच्या भीतीपोटी एकत्र आल्याचं मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले। त्यांचं कोणतेही धोरण आणि विकासाची दिशा नसल्याचंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं। आगामी निवडणुकीसाठी भाजपकडून युतीसाठी कुठलीही ऑफर आली नाही अशी माहिती शिवसेना खासदार संजय राऊतांनी दिली। तसंच राज्यात आम्हीच मोठे भाऊ असून दिल्लीचे तख्तही हलवणार असल्याचं राऊत म्हणाले। आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये शेतकरी कर्जमाफीचा मुद्दा मांडण्याबाबत बैठक झाली अशी माहिती मातोश्रीवरच्या बैठकीनंतर संजय राऊत यांनी दिली। तसंच आयकराचं उत्पन्न 8 लाखांपर्यंत करावं अशी मागणी करण्याबाबत चर्चा झाल्याचंही राऊत म्हणाले। लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर होत असलेल्या संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात शिवसेना राफेल करारावरून भाजपवरती निशाणा साधण्याच्या तयारीत आहे। मातोश्रीवर बैठक झाल्यानंतर माध्यमांशी बोलताना खासदार संजय राऊत यांनी राफेल संदर्भात शिवसेनेच्या हाती नवी माहिती आली असल्याचं सांगितलं। शरद पवार यांचे कट्टर समर्थक आणि राष्ट्रवादीचे माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांनी अखेर भाजपात प्रवेश केलाय। जालन्यातल्या भाजप कार्यकारिणीच्या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत ढोबळेंनी भाजपात प्रवेश केला। भाजप कार्य समितीच्या बैठकीत चंद्रकांत पाटील यांनी गाणं गात सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला। आम्ही बिघडलो तुम्ही बिघडा ना हे गाणं त्यांनी गायलं आणि त्यांना चक्क मुख्यमंत्र्यांनीही साथ दिली। आम्ही बिघडलो तुम्ही बिघडा ना, आम्ही बिघडलो तुम्ही। जय जवान जय किसानचे नारे देणाऱ्या भाजपच्या नेत्यानं शेतकऱ्याला मारहाण केल्याचा प्रकार जालन्यात घडला। जालन्यातल्या किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष रावसाहेब भवर यांनी निवडणुकातील ज्ञानेश्वर खांडेभराड यांना आणि त्यांच्या कुटुंबाला मारहाण केली। खांडेभराड यांच्या शेतात विहीर खोदण्यासाठी भवर निघाले होते। खांडेभराड यांनी त्याला विरोध केला आणि तो सहन न झाल्यानं भवर यांनी खांडेभराड यांच्यासह त्यांच्या कुटुंबाला मारहाण केली आणि इतकंच नव्हे तर त्यांना खड्ड्यात टाकून गाडण्याचा प्रयत्न करण्यात आला। हा सगळा प्रकार कॅमेऱ्यात कैद झालाय। ज्ञानेश्वर खांडेभराड यांच्या तक्रारीवरून रावसाहेब भवरवरती गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलंय। पिंपरीमध्ये सोमवारी बहुजन वंचित आघाडीची सभा पार पडली। या सभेत प्रकाश आंबेडकर यांनी भाजपवरती जोरदार हल्ला चढवला। या सभेला ओवैसी मात्र गैरहजर होते। महाराष्ट्राच्या राजकारणात आणखी एक नवी राजकीय पक्षाची भर पडली असून हा पक्ष जन अधिकार पार्टी आहे आणि हा पक्ष येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत एकूण 48 जागांपैकी जास्तीत जास्त जागांवरती आपले उमेदवार उभे करणार आहे। पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उत्तर प्रदेश सरकारचे माजी कॅबिनेट मंत्री बाबूसिंग कुशवाह यांनी मुंबईत ही माहिती दिली। मीरा भाईंदरमध्ये एका भिंतीच्या मुद्द्यावरून शिवसेना आणि भाजप आमनेसामने आलेत। शिवसेना नगरसेविका नीलम ढवण यांच्या प्रभागामध्ये उभारण्यात येणारी ही भिंत भाजपचे नगरसेवक मदन सिंग आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी पाडून टाकली, तरीही पालिका प्रशासन कुठल्याही प्रकारची कारवाई करत नसल्याचा आरोप नीलम ढवण यांनी केलाय। महापालिका प्रशासन सत्ताधारी भाजपच्या दबावाखाली काम करत असल्याचा आरोप करत नीलम ढवण यांनी मनपा आयुक्तांच्या दालनासमोर धरणं आंदोलन केलं।
एकमेकांचे राजकीय विरोधक असलेल्या राजकीय नेत्यांच्या घरांमध्ये मुलगी अथवा सोयरीक जमवण्याचं काही नवीन नाही आणि राज्याचे भाजपचे मंत्री रणजित पाटील आणि शिवसेनेचे आमदार असलेल्या प्रताप सरनाईक हे आगामी काळात व्याही होणार आहेत. रणजित पाटलांची मुलगी ही आता सरनाईक घराण्याची सून होणार आहे. प्रताप सरनाईक यांचे चिरंजीव हे राजकारणात सक्रिय असून सध्या ठाणे महानगरपालिकेचे विद्यमान नगरसेवक आहेत. पाटील आणि सरनाईक घराण्यातील या उभय जोडीची सुपारी फुटली असून फेब्रुवारी त्यांचा साखरपुडा होणार आहे, तर मे महिन्यात ते विवाहबद्ध होतील. बुलडाणा जिल्ह्यातील क्षारयुक्त विषारी पाण्यानं लोक कसे पटापट मरतायत याची बातमी टीव्ही9नं दाखवली होती आणि गावकऱ्यांना पिण्यायोग्य पाणी मिळावं यासाठी मंत्रालयातून हालचालींना वेग आलाय. पाणीपुरवठा मंत्र्यांनी खारपान पट्ट्यातील नागरिकांना होणाऱ्या पाणीपुरवठ्यासंदर्भात तातडीची बैठक बोलावली आणि बैठकीला प्रशासन आणि स्थानिक आमदारांना बोलावण्यात आलं. राज्य सरकार रायगड जिल्ह्यामध्ये नवी मुंबईपेक्षाही मोठं शहर वसवणार आहे. त्यासाठी रायगड जिल्ह्यातल्या 4 तालुक्यातल्या 40 गावांचा या बिग सिटी प्रकल्पात समावेश करण्यात आलाय. नवी मुंबई आणि नवी मुंबई एअरपोर्ट इन्फ्लुएन्स्ड नोटिफाईड एरिया अर्थात NAINA या 2 सुनियोजित शहरांनंतर हे तिसरं शहर असेल. दरम्यान रायगड जिल्ह्यातील प्रस्तावित सिडको प्रकल्पाअंतर्गत येणाऱ्या 4 तालुक्यातील शेतकऱ्यांनी प्रकल्पाचं स्वागत केले. मात्र जमिनी घेऊन त्या पडून राहणार असतील आणि मोबदलाही मिळणार नसेल तर त्याला विरोध करणार असल्याचा इशारा त्यांनी दिला. मुंबईच्या मरीन ड्राईव्ह परिसरात रस्ता खचल्याचं सोमवारी दिसून आलं आणि क्वीन नेकलेस म्हणून ओळखला जाणारा हा परिसर दिवसा कायमच गजबजलेला असतो. इथल्या रस्त्याचा भाग फुगलेला दिसल्यानं महापालिकेनं लागलीच त्याची पाहणी केली आणि तो खणल्यानंतर तिथे खचल्याचं आढळलं. महापालिकेच्या निदर्शनास वेळीच ही बाब आल्यानं संभाव्य अनर्थ टळला. पुणे मेट्रो प्रकल्पासाठी AFD फ्रान्स बँक आणि केंद्र सरकार यांच्यामध्ये सोमवारी 2000 कोटींचा करार झाला. लवकरच युरोपियन इन्व्हेस्टमेंट बँकेसोबतही 4000 कोटींचा करार होणार असल्याची माहिती महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित यांनी दिली आहे. लांब पल्ल्याच्या गाड्यांसह पुणे ते मुंबई एक्सप्रेस आणि पुणे ते लोणावळा उपनगरी वाहतुकीसाठी अत्यंत महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या पुणे लोणावळा लोहमार्गावरती सध्या अत्याधुनिक स्वयंचलित सिग्नल यंत्रणेचं काम प्रगतीपथावरती आहे. सध्या 90% आसपास काम पूर्णत्वास आलंय. संजय गांधी नॅशनल पार्क प्राधिकरणाने बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या 3800 कोटी रुपयांच्या गोरेगाव मुलुंड लिंक रोडला मंजुरी दिली. त्यामुळे गोरेगाव मुलुंड लिंक रोडचा मार्ग मोकळा झालाय. निसर्ग संपदा तसंच वन्यजीव यांच्यावर कोणताही परिणाम होणार नाही याची हमी पालिकेनं दिल्यानंतर बोरिवली नॅशनल पार्क प्राधिकरणानं ही परवानगी दिली आहे. मराठा आरक्षणावर कोर्टात सुनावणीला सुरुवात झाली असून मागास प्रवर्गाचा अहवाल याचिकाकर्ते आणि विरोधकांना द्या असे निर्देश मुंबई हायकोर्टानं राज्य सरकारला दिलेत. मराठा आरक्षणावर 6 ते 8 फेब्रुवारी दरम्यान अंतिम सुनावणी होणार असून विरोधकांना काही रिप्लाय फाईल करायचा असल्यास त्यांनी 6 मार्चपर्यंत ते फाईल करू शकतात असं हायकोर्टानं म्हटलंय. धनगर समाज आरक्षणाच्या मागणीसाठी घोड्यावरून हिंगोलीतून धनगर समाजाचे मावळे मुंबईकडे निघालेत. धनगर समाजाचे 11 जण घोड्यावरून मुंबईच्या दिशेने निघालेत. हिंगोली आणि मुंबईच्या मध्ये येणाऱ्या प्रत्येक गावात हे घोडेस्वार धनगर आरक्षणासाठी जनजागृती करणार आहेत. आरक्षण न दिल्यास राज्यकर्त्यांना घोड्याच्या टाचाखाली घालू असा संदेश या आंदोलनातून धनगरांना द्यायचा आहे अशी माहिती आमदार रामराव वडकुट यांनी दिली. मुंबई वडोदरा द्रुतगती महामार्गाच्या कामासाठी पालघर जिल्ह्यातील 8500 हेक्टर जमीन संपादित करावी लागणार आहे. मात्र या शेतकऱ्यांनी या भूसंपादनाला विरोध दर्शवलाय. जमिनीच्या मोबदल्यात जमीन द्या अथवा समृद्धी महामार्गाप्रमाणे 10 लाख रुपये प्रति गुंठा मोबदला द्या अशी मागणी या शेतकऱ्यांची आहे. या पार्श्वभूमीवर सर्वेक्षणासाठी आलेल्या अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांच्या रोषाला सामोरं जावं लागलं. तहसीलदार महेश सागर यांनी हात जोडून सर्व्हे करू देण्याची शेतकऱ्यांना विनंती केली, तर शेतकऱ्यांनी त्यांच्या पायावरती डोकं ठेवून सर्व्हे थांबवा अशी विनंतीच उलट तहसीलदारांना केली. प्लास्टिक बंदी अंतर्गत सरकारनं प्लास्टिक उत्पादक कंपन्यांवरती टाकलेल्या ऍक्सिडेंट प्रोड्युसर रिस्पॉन्सिबिलिटी बाबत संभ्रम असल्यानं त्याचा फटका मुंबई पुण्यातील कारखान्यांना बसलाय. EPR प्लॅन सादर न केल्यानं राज्य सरकारनं ऑक्टोबर 2018 पासून 400 कंपन्यांना टाळं ठोकलं असून 3 लाख कामगार बेरोजगार झालेत. उत्तर भारतातून राज्याच्या दिशेनं पुन्हा अतिथंड वाऱ्यांचे प्रवाह सुरू झाल्यानं राज्याच्या बहुतांश भागातील गारठ्यात वाढ झाली आहे. प्रामुख्यानं मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातील किमान तापमानात लक्षणीय घट झाली आहे. थंडीची ही स्थिती पुढचे 3-4 दिवस कायम तापमानात चढउतार होणार असल्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय. साताऱ्यातील एसटी महामंडळाच्या ढिसाळ कारभाराचा फटका प्रवाशांना सहन करावा लागतोय.
एसटी डेपोतलं डिझेल संपल्यानं असंख्य प्रवाशांचा खोळंबा झाला. अनेक लांब पल्ल्याच्या गाड्या खोळंबल्यानं प्रवाशांना मनस्ताप झाला. डिझेल अभावी शिवशाहीच्या सर्व बसेस जागेवरतीच उभ्या होत्या आणि पुढे मुंबईकडे जाणारे प्रवासी एसटी डेपोतच अडकून पडले. नालासोपाऱ्यात व्हॉट्सअॅपवरून ऑनलाईन चालणाऱ्या सेक्स रॅकेटचा बोगस ग्राहक पाठवून पोलिसांनी पर्दाफाश केला. यात पैशाच्या आमिषापोटी वेश्या व्यवसाय करणाऱ्या 4 विवाहित महिला आणि 1 दलाल महिलेला रंगेहात पकडण्यात आलंय. त्यांच्यावरती तुळींज पोलीस ठाण्यात पीठाअंतर्गत गुन्हा दाखल झालाय. महाराष्ट्र सीमेवरील गुजरात राज्यातील उंबरगाव सरीगाम येथील कोरोमंडल कंपनीच्या एका युनिटला भीषण आग लागली. अग्निशमन दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करत आगीवरती नियंत्रण मिळवलं. आगीचं कारण अस्पष्ट आहे. मुंबईतल्या शिवाजीनगर विभागात आपल्या भाऊ आणि बहिणीच्या त्रासाला कंटाळून पुतण्याची काकानं हत्या केल्याची घटना घडली आहे. आरोपीचं नाव नौशाद अल्लाउद्दीन अब्बासी असून त्याला पोलिसांनी अटक केली आहे. नौशाद हा आपल्या भाऊ आणि बहिणीसोबत राहायचा. तो कामधंदा करून भावाला पैसे द्यायचा. मात्र त्याला घरात कोणत्याही सोयी सुविधा मिळत नव्हत्या आणि त्याला भाऊ आणि बहिणी नेहमी रागवत असत. हा राग मनात ठेवून त्यानं भावाच्या 7 वर्षांचा मुलगा इरफानचीच हत्या केली. पुण्याच्या सिंहगड रस्त्यावरील फन टाइम चित्रपटगृहाजवळ एका तरुणावरती 4 तरुणांनी कोयत्यानं वार करत खून केलाय. रोहित साळवी असं तरुणाचं नाव असून ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. हल्लेखोरांनी तरुणाच्या डोक्यावर आणि चेहऱ्यावरती कोयत्यानं वार केले असून सीसीटीव्हीच्या माध्यमातून पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत. नाशिकमध्ये हळदीच्या कार्यक्रमात झालेली भांडणं सोडवण्यासाठी गेलेल्या तरुणाची हत्या झाली आहे. रोहित वाघ असं तरुणाचं नाव असून या प्रकरणी पोलीस तपास करत आहेत. पुण्याच्या राजगुरुनगर खेड बसस्थानकासमोरील पुलालगत एका अनोळखी तरुणाचा मृतदेह सापडला. तरुणाची ओळख काही अद्याप पटलेली नाही. तर पुण्यातीलच अलंकार पोलीस स्टेशनच्या हद्दीत गोसावी वस्तीमध्ये एका तरुणाची हत्या झाल्यानं पुण्यात नवीन वर्षात हत्येचं सत्र सुरूच आहे. सिद्धार्थ कलवडी असं मृत तरुणाचं नाव असून कोथरूड पोलीस पुढील तपास करतायत. उल्हासनगर येथे मोबाईलचं दुकान फोडून तब्बल 2.25 लाखांचे महागडे मोबाईल 2 अल्पवयीन चोरांनी चोरी केल्याची घटना समोर आली आहे. 22 जानेवारीला मोहन एंटरप्राइजेस या मोबाईल दुकानाची रात्रीच्या सुमारास चोरी झाली होती आणि चोरांनी वाहनांचे जॅक वापरून खिडकीचा गज वाकवून दुकानामध्ये प्रवेश केला आणि 2.25 लाखांचे मोबाईल चोरले. या प्रकरणी उल्हासनगर क्राईम ब्रांचनं सापळा रचून मोबाईल विक्रीसाठी आलेल्या अल्पवयीन चोराला ताब्यात घेतलंय. तर एक अल्पवयीन चोर फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. यापूर्वी देखील या चोराला अटक करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. नागपूर गुन्हे शाखा पोलिसांनी बाईक चोरांची टोळी जेरबंद केली असून त्यांच्याकडून 1-2 नव्हे तर चोरीच्या 27 बाईक जप्त केल्या आहेत. 3 आरोपींना अटक करण्यात आली. यातील मुख्य आरोपी अनिल सोमकुवर हा बाईक चोरी करायचा, मात्र तो विकत नव्हता तर आपल्या नातेवाईकांना द्यायचा. धावत्या लोकलमधून मोबाईल चोरून पळून जाणाऱ्या चोराला पोलिसांनी अटक केली. अभिजित गुप्ता असं चोरट्याचं नाव आहे. हार्बर मार्गावरील वाशी ठाणे लोकलला प्रवास करणाऱ्या तरुणीच्या हातातला मोबाईल हिसकावून घेऊन पळून गेलेल्या तरुणाला आरपीएफच्या पथकानं अटक केली. नांदुरा तालुक्यातील विटाळी या गावात विहिरीचं खोदकाम करताना दरड कोसळल्यानं अंगावर दगड पडून एकाचा मृत्यू झालाय. यात 1 जण गंभीर जखमी झालाय. मृताच्या नातेवाईकांनी ठेकेदारावरती निष्काळजीपणाचा आरोप केलाय. पालघर तालुक्यातील दांडी येथे एका घरातील पडक्या स्नानगृहात बिबट्या घुसल्यानं सगळ्यांचीच पाचावर धारण बसली आणि गावकऱ्यांनी वनविभागाला आणि सातपाटी पोलिसांना याबाबतची माहिती दिल्यानंतर वनविभागाचे अधिकारी गावात पोहोचले. बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरे लावण्यात आले. नंतर जवळपास 1.5 ते 2 तासांच्या प्रयत्नानंतर त्याला पकडण्यात आलं. बिबट्याची वैद्यकीय तपासणी करून जंगलात सोडून देणार असल्याचं वनविभाग अधिकाऱ्यांनी सांगितलं. परभणी जिल्ह्यामध्ये धुमाकूळ घालणाऱ्या माकडाला जेरबंद करण्यात अखेर वनविभागाला यश आलंय. माकडानं परिसरातील अनेकांवरती हल्ला करून त्यांना जखमी केलं. माकडाचा एवढा हैदोस पाडला होता की त्यानं 10 ते 12 शाळकरी मुलींवरती हल्ला करून त्यांना जखमी केलं होतं. परिसरातील आश्रू अर्दाडी यांच्या डोळ्यावरती माकडानं हल्ला केला. त्यामुळे औरंगाबादेत त्यांच्यावरती उपचार सुरू आहेत. वन विभागाकडे अनेक तक्रारी करून सुद्धा माकडाला जेरबंद करण्यात आलं नव्हतं. माध्यमांनी आवाज उठवल्यानंतर अखेर धुमाकूळ घालणाऱ्या माकडाला जेरबंद करण्यात आलं. चंद्रपुरातील ऊर्जानगरातल्या खन्नाडे कुटुंबाच्या कन्येच्या जन्माचं ढोल ताशाच्या गजरात आणि जिलबी वाटून जल्लोषात स्वागत केलं गेलं. संपूर्ण घराची सजावट करत कन्या आणि मातेचं औक्षण केलं गेलं. खन्नाडे कुटुंबानं आपल्या चिमुकल्या लेकीच्या गृहप्रवेश असा काही दणक्यात केला की सगळं गाव या सोहळ्याचं कौतुक करत होता. आमचं सरकार आल्यावर देशातील प्रत्येक गरीबाला किमान वेतन देणार आहोत अशी घोषणा काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी केली. छत्तीसगडमधल्या अटलनगर इथल्या सभेत बोलताना त्यांनी ही घोषणा केली आणि आतापर्यंत एकाही सरकारनं असा निर्णय घेतला नसल्याचं त्यांनी सांगितलं.
प्रियंका गांधी म्हणजे आमचा हुकमी एक्का असं सांगण्यात येत असेल तर राहुल गांधी जोकर आहेत अशी टीका भाजप नेत्या सरोज पांडेंनी केली. जालन्यात भाजप कार्यकारिणीच्या बैठकीत बोलताना त्यांनी प्रियंका गांधी यांच्या राजकीय प्रवेशाची खिल्ली उडवली. प्रियंका गांधी हुकमी एक्का आहेत तर आधी राजकारणात का नाही आणलं असा सवालही त्यांनी केलाय. सत्ताधारी धर्मनिरपेक्ष जनता दल आणि काँग्रेस यांच्यातील राजकीय संघर्ष सोमवारी आणखी चिघळला. आपल्याला मुख्यमंत्रीपदाची लालसा नाही, माझ्या कामाची पद्धत पटत नसेल तर मी पद सोडायला तयार आहे अशा शब्दात मुख्यमंत्री एच डी कुमारस्वामी यांनी काँग्रेसला इशारा दिलाय. ऐन लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर पश्चिम बंगालमध्ये काँग्रेसला धक्का बसलाय. मालदाच्या खासदार मौसम नूर यांनी ममता बॅनर्जींच्या तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केलाय. पश्चिम बंगालमध्ये आता काँग्रेस खासदारांची संख्या 3 राहिली आहे. प्रयागराजमधील कुंभमेळा स्मरणीय बनवण्यासाठी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी ऐतिहासिक निर्णय घेतलाय. आज योगी आदित्यनाथ कुंभस्नान करणार आहेत. त्यानंतर तिथेच कॅबिनेटची बैठक आयोजित केली गेली आहे. प्रयागराजमधील कॅबिनेटच्या बैठकीला मुख्यमंत्र्यांशिवाय 2 उपमुख्यमंत्री सुद्धा उपस्थित राहणार आहेत आणि मंत्र्यांच्या सोबतीला 150 उच्चपदस्थ अधिकारी सुद्धा यावेळी उपस्थित असतील. उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी प्रयागराज इथे चालू असलेल्या कुंभमेळ्यात स्नान केले त्याचा एक व्हिडिओ आणि भगवद्गीतेचा एक श्लोक त्यांनी ट्विटरवरती शेअर केलाय. सिद्धरामय्या यांना महिलेनं विचारलेल्या प्रश्नाचा राग आल्यानं तिच्या हातातला माईक त्यांनी खेचला आणि माईक खेचताना महिलेचा पदर देखील खेचला गेला. महिलेच्या तिच्या खांद्यावर हात ठेवून तिला जबरदस्ती खाली बसवलं गेलं. या घटनेचे सध्या तीव्र पडसाद उमटतायत. आंध्र प्रदेशातल्या चित्तूर इथल्या एका सरकारी शाळेतील 5 विद्यार्थ्यांच्या अंगावर ऍसिड पडल्यानं त्यांना दुखापत झाली आहे. त्यानंतर त्यांना चित्तूर इथल्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलंय. सॅमसंगनं भारतीय बाजारपेठेत आपले 2 नवे स्मार्टफोन्स लॉन्च केलेत. गॅलेक्सी M10 ची किंमत ₹7,990 तर गॅलेक्सी M20 ची किंमत ₹8,990 असणार आहे. सॅमसंगचे हे लो बजेट स्मार्टफोन असणार आहेत. हे फोन फ्लिपकार्टवरती उपलब्ध आहेत. 2017-2018 मध्ये भारतात होणाऱ्या परकीय गुंतवणुकीत 18% भरघोस वाढ झाली असून सर्वात जास्त परकीय गुंतवणूक भारतात मॉरिशस या देशातून करण्यात आली आहे. तर भारतीय कंपन्यांनी परदेशात केलेल्या गुंतवणुकीत 5% वाढ झाली आहे. जगभरातील 100 ब्रँडच्या दाटीत टाटा ही एकमात्र कंपनी आहे. मागील वर्षी टाटा 104व्या क्रमांकावरती होती आणि यावर्षी कंपनीनं 86व्या स्थानावरती झेप घेतली आहे. लंडनमधल्या कंपनी ब्रँड फायनान्सनं हा अहवाल सादर केलाय. इस्लामिक मूल्यांना प्रमाण मानणाऱ्या इंटरनेट ब्राउझरची प्रचंड मागणी असल्याचं सांगत मलेशियातल्या एका स्टार्टअप कंपनीनं असं ब्राउझर लॉन्च केलंय. सलाम वेब असं या ब्राउझरचं नाव असून सध्या ते मलेशिया आणि इंडोनेशियामध्ये लॉन्च करण्यात आलंय. भारतातील लोकसभा निवडणुका होईपर्यंत भारतासोबतच्या सर्व प्रकारच्या चर्चा बंद करण्यात येणार असल्याचं पाकिस्तानचे सूचना प्रसारण मंत्री फवाद चौधरींनी सांगितलंय. सिंधू नदी करारावरती चर्चा करण्यासाठी 3 सदस्यीय मंडळ भारत दौऱ्यावरती असताना ही घोषणा केल्यानं आश्चर्य व्यक्त होत आहे. मागील वर्षी नेपाळची राजधानी काठमांडूजवळ झालेला विमान अपघात वैमानिकानं केबिनमध्ये सिगरेट ओढल्यानं झाल्याचं तपासात निष्पन्न झालंय. या विमान अपघातात 51 लोकांचे प्राण गेले होते. ब्राझीलमध्ये धरण फुटून झालेल्या अपघातातील मृतांचा आकडा 58 वरती गेलाय. अद्याप 305 जण बेपत्ता आहेत. मागील 15 वर्षांपासून मंगळावरती काम करणारं नासाचं अपॉर्च्युनिटी रोव्हर हे यान बंद पडलंय. 7 महिन्यांपूर्वी मंगळावरती झालेल्या एका वादळामुळे हे यान बंद पडलं असण्याची शक्यता आहे. न्यूयॉर्कमध्ये चक्क कुत्र्यांचं म्युझियम उघडण्यात आलं. यामध्ये कुत्र्यांचं वेगवेगळं पेंटिंग आणि कुत्र्यांसाठी आवश्यक सर्व गोष्टींचं जतन या म्युझियममध्ये करण्यात आलंय. एखादा छोटासा रस्ता ओलांडताना काळजी घेतली नाही तर ते आपल्या जीवावरती बेतू शकते हे दाखवणारा एक व्हिडिओ समोर आलाय. यामध्ये एका व्यक्तीनं निष्काळजीपणे रस्ता ओलांडला आणि काही सेकंदातच त्याला एका गाडीनं धडक दिली. जपानच्या 21 वर्षीय तरुणीनं वडिलांसाठी ट्रक चालक होण्याचा निर्णय घेतलाय. रिनो रसाकी असं तिचं नाव असून तिचे वडील दुर्धर आजारानं ग्रासले. त्यांच्यावरील उपचारांसाठी तिनं हा निर्णय घेतलाय.